तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की आम्ही IPL बघायला जाणार होतो. तर आम्ही 5ला सकाळी उठलेलो, कॅब बुक केली कारण आम्हाला जायचं होतं एअरपोर्टवर. तर बघत बघत एअरपोर्ट पण आले. नंतर तुम्ही एअरपोर्ट बघू शकता कारण मी पहिल्यांदा आले होते, त्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं आणि पुढे काय होणार आहे ते हे पण माहीत नव्हतं. तर आम्ही बॅग वगैरे चेक केल्या आणि ह्याच्यावरून पण मला खूप भीती वाटते, तरी श्रद्धाने सांभाळून घेतलं म्हणून आम्हाला काही वाटले नाही. नंतर आम्ही पुढे बोर्डिंगसाठी थांबलेलो. तर खूप वेट केला. नंतर थांबलो, वेगवेगळं बघितले तिकडचं इकडचं आणि नंतर बस आली. नंतर आम्ही एरोप्लेनमध्ये बसलो. मला आधी खूप भीती वाटत होती, पण गप्पा मारत मारत कधी प्लेन हवेत होतं हे कळालंच नाही. तर मला श्रद्धाने विंडो सीट दिलती, त्यामुळं मला खूप भारी वाटलं आणि ती खूप चांगली होती आणि मला तिने खूप सांभाळून घेतलं. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. मला पहिल्यांदा खूप भीती वाटलेली आणि कसं तरी होत होतं, म्हणजे काय होणार, कसं जाणार आम्ही, हे सगळं वाटत होतं. पण मी विंडोतून बाहेर बघितलं, व्ह्यू बघितला, आभाळ वगैरे सगळं खूप भारी वाटत होतं. भीती पण वाटत होती, पण मी खूप एन्जॉय केला हा मोमेंट. आणि इथून पुढचे ब्लॉग मी असं डेली टाकत जाईन आणि तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या घागरे वगैरे शॉपिंग मी केलेलं दाखवणार आहे. तर बघत मारत अहमदाबाद कधी आले हे कळालंच नाही. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.